सोलापूरमध्ये हॉटेल व्यावसायिकांना फटका बसलाय. हॉटेल असोसिएशनचा हॉटेल सुरू ठेवण्याचा निर्धार केलाय. गॅस टंचाईमुळे हॉटेल चालकांचं कंबरड मोडलं आणि हॉटेलच्या मेन्यू कार्डमध्ये आता बदल झालाय. कमी इंधन लागेल अशा पद्धतीच्या पदार्थांना हॉटेल चालकांची पसंती असल्याचं पाहायला मिळत आहे. आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी. सर्वात मोठा फटका बसलोय तो भारतातल्या हॉटेल व्यावसायिकांना. अक्षरशः कमर्शियल गॅस हा बंद केल्यामुळे हॉटेल व्यवसाय बंद पडेल की काय अशा चर्चा सुरू असताना आता हॉटेल व्यावसायिकांनी वेगवेगळे पर्याय शोधायला सुरुवात केलेली आहे. आपल्यासोबत सोलापूर हॉटेल असोसिएशनचे सेक्रेटरी आहेत. काय दादा, काय सांगाल, काय नेमकी परिस्थिती आहे? नमस्कार दादा. युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता आपल्या देशभरासोबत आपल्या सोलापूरलाही कमर्शियल गॅसचा तुटवडा सध्या जाणवू लागलेला आहे. कालपासून आपल्याला कमर्शियल गॅस सिलेंडर्स मिळत नाहीयेत. आज आणि उद्यामध्ये संपूर्ण तो ज्यांच्याकडे स्टॉक आहे, ज्या हॉटेलवाल्यांकडे स्टॉक आहे, तो सगळा संपून जाण्याच्या मार्गावरती आहेत. फार फार तर 1-2 दिवस काही हॉटेल्स चालू राहतील. पण यावर आपण प्रत्येक हॉटेलवाले किंवा प्रत्येक हॉटेल व्यावसायिक, खानावळवाले वगैरे सगळे आपण त्यात पर्याय मार्ग शोधतोय. मोठ्या प्रमाणात राज्य आणि इतर राज्यातून भक्तगण हे सोलापूरमध्ये येत असतात. त्यांची कुठेतरी आपदा होऊ नये यासाठी हॉटेल असोसिएशनचा जो आहे हॉटेल बंद होऊ नये यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करून सुरू ठेवण्याचा प्रयत्न असल्याचं पाहायला मिळतंय. कॅमेरामॅन नागेश राशिंकरसह अभिषेक आदेप्पा, झी 24 तास, सोलापूर.